प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कितने लोग आनंदित है? एक स्माइल करेंगे, बाजू वाले जो है स्माइल करेंगे, एकमेकाला स्माइल द्या, म्हणा तू सुंदर आहे। आता वचन कळाले तुला, म्हणा आता वचन कळाले, हालेलुया। होशवर आले जातो तुम्ही, म्हणा होशवर आले। कशावर आले? म्हणा शुद्धी, भानावर आले, भानावर। आणि भानावर येणारा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो। सकाळी मला एक वचन परमेश्वराने दिलं, काढूया आपण लूका वर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 26 ते 39 वचन वाचा। मग ते गालिलाच्या सामोरील गरसेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचले। तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला। त्याला भूते लागलेली होती। बराच काळापर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे। तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको। कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता। त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळदंडांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेविलेले असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे। येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती। ती त्याला विनंती करीत होती की आम्हास आगात कुंपात जाण्याची आज्ञा करू नको। तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता, त्यात आम्हा जाऊ दे, अशी त्यांनी त्याला विनंती केली। मग त्याने त्यास जाऊ दिले। तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरनं सरोवरात पडला आणि गुदमरून मेला। मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावातनं शेतमाळ्यात जाऊन हे वर्तमान सांगितले। त्यामुळे जे झाले ते पाहण्यास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला। तेव्हा त्यांना भीती वाटली। ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी ते भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले। तेव्हा गरसेकराच्या चौकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते। मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला। तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करीत होता की मला आपल्याजवळ राहू द्या। परंतु त्याने त्यांना निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने ते तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली ते सांगत जा। मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरला। पाय दुखतेत का? पाय दुखतेत का? एक 5 मिनिटं उभं राहू आपण। हालेलुया। तर मना शुद्धीवर आला तो। काय झालं? किती लोक शुद्धीवर आले? शुद्धीवर आले का? शेजारच्याला सांगा, बाबा शुद्धीवर आला आज चांगली शुद्धीवर याचे इंजेक्शन दिले। कोणी दिलं? मी नाही दिलं। वचन कुठून येतं? देवाच्या आत्म्यापासून। रहस्य कुठून येतं? बघा ना, रहस्य कुठून येतं? देवापासून। तुम्ही वचन ऐकलेलं आहे आणि वचन संदेश तो कुठून येत आहे? पवित्र आत्मा। तुम्हाला शुद्धीवर कुणी आणले? हा, पास्टरनी आणलं का? मला पण शुद्धी नव्हती, मी पण असा भानावर नव्हतो। मी पण काय करायचो, आगरशेकरासारखं भूतावानी। आत्मा होता ना पहिला, आत्मा असल्यामुळं शायनिंगचे कपडे घालायचे, दारू प्यायचे, गुटखे खायचे, असं गरा इकडे हिंड तिकडे हिंड। काय होतं? दुष्ट आत्मा होता। पण हा दुष्ट आत्मा निघून जाण्यासाठी एक तुम्हाला मला येशूकडे यावं लागेल किंवा येशू आपल्याकडे यावं लागणार आहे। ज्यावेळेस येशू तुमच्याकडे येणार आहे त्यावेळेस तुम्ही आणि मी काय होणार आहे? भानावर येणार आहे। तुम्ही आणि मी कशामध्ये येणार आहे? शुद्धीवर येणार आहे। तुम्हाला मला पैसा शुद्धीवर आणू शकत नाही, भानावर पैसा
येशू आणणार आहे. भूताला खोड काढणार आहे येशू काढणार आहे. व्यसनाला खोड काढणार आहे येशू काढणार आहे. हालेलुया. पायात काळा धागा जरी घालत असेल तर कोणचा आत्मा घुसलाय? दुष्ट आत्मा आहे का कोणी पायात? आहे का कोणाच्या? हे दुष्ट आत्मे. किती आत्मे होते बायबल मध्ये सांगितलं? सैन्य होतं. किती सैन्य होतं? सैन्य 2000 का काहीतरी नाव सांगितलं ना सैन्याला. 2000 डुकरांचा कळप होता. कुठे आहे? किती? मत्तई 8 नाही तर 8. बसा खाली. आठ मध्ये आहे ना. मग ते 8 अध्याय 28 ते 34. तेव्हा पहा सर्व नगर येशूला भेटावे. 8:34 ना. एक मिनिट. 8:34. मग तो पलीकडे गद्रेकाराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास इथे आला आहेस काय? तेथे त्याच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास मार्क पण काढा. 5 अध्याय 1 ते 13 वचन. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेनाच्या देशात आले आणि तो मजव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा 13 वचन वाचा. 13. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मेतून निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कडेवरून समुद्रात. किती आत्मे होते? 2000. आता बघा कसं 2 हात दाखवा मला. 2000 होते बाबा. शायनिंग मारायचा एक होता, पेंट लावायचा एक होता, असं करणार इकडे असा एक होता. अजून उशिरा येणारा पण होता, बेशिस्तपणावाला पण होता. एकाच्या मध्ये शिस्तच नव्हती. सापडलं का? किती? 8 किती वाजलं? मार्क 5:13. अजून काय काय होतं? दान न देणारा, दशमांश न देणारा, अर्पण न देणारा, आळशी, मीपणा करणारा, अजून खोटं बोलणारा, बायकोची, नवऱ्याची, नंदाची, जावाची चुगली लावणारा. लक्ष द्या. इकडे बघा, लक्ष द्या. समजणार नाही मग. अजून इकडे वरती बघा माझ्याकडे. अजून काय काय म्हणा? 2000 शेजारी 2000 आत्मे होते. किती? 2000 आत्मे. हे सगळे कशामध्ये होते? त्या गरसेकराच्या भूतग्रस्तामध्ये होती. आपल्यामध्ये किती? चेक करा. आत्ताच्या आता काय म्हणा? गेट आउट. गेट आउट. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं की ज्या वेळेस त्याला 2000 त्याला काय लागलेलं आहे? बायबल मध्ये सांगितलेलं आहे की पुष्कळ वेळा त्याला काय केलेलं आहे? 29 मध्ये वाचा. लूक 29 वाचा. 8:29. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पारात ठेवलेले असतानाही पुष्कळ वेळा त्याला काय केलेलं आहे? त्या शैतानाने काय केलेलं आहे? पछाडलेलं आहे. हो, शैतानाने आपल्याला, तुम्हाला मला पछाडू नये म्हणून तुमच्याकडे माझ्याकडे कोण पाहिजे? येशू पाहिजे. हालेलुया. कोण पाहिजे?
मला बोला ना, तुम्ही येशू पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी बायबल मध्ये सांगितलं, याचा 35व्या अध्यायामध्ये सांगितलं, येशूच्या पायाजवळ आपण बसलेलं पाहिजे. व सगळ्यात महत्वाचं देवच्या देणारं वस्त्र आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आणि मी शुद्धीवर आलेलं पाहिजे. आणि 4 नंबर काय पाहिजे? खानावर आलेलं पाहिजे. या गोष्टी जर असेल ना तर शैतान पुष्कळ वेळा आपल्याला पछाडणार नाही. किती वेळ पछाडणार नाहीये? पुष्कळ वेळा. किती वेळ सांगितलं? वारंवार. अजून मी मत्तेकृत सुवर्तमानामध्ये पण सांगितलेलं आहे, तो एक आत्मा निघून गेल्यावर तो किती वेळेस येत आहे? 6. कोणाला सापडलं तर सांगा मला. 12 किती काढून ठेवलं तर बरोबर. 12 मत्ते 12 काढा. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो 20वा शोधित निर्जल. 12:43 वाचा. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो 20वा शोधित निर्जल स्थळी फिरत राहतो, हा. परंतु तो त्याला मिळत नाही. तो त्याला मिळत नाहीये. मग तो म्हणतो, हा, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईल. परत जाईल. त्या घरामध्ये तो शुद्धीवर नसलेला असेल, किंवा येशूच्या पायाजवळ बसलेला नसेल, किंवा येशू त्याच्याजवळ नसेल, तर ते 7 दुष्ट आत्मे त्याला काय करणार आहे? येऊन त्रास देणार आहे. हालेलुया. आणि किती वेळेस सांगितलं? पुष्कळ वेळा. म्हणा पुष्कळ वेळा. पुष्कळ वेळा. इकडे बघा ना, पुष्कळ वेळा. पुष्कळ वेळा. वचन संपू का मी? का बोलायचंय? किती वेळेस? पुष्कळ वेळा त्याला काय केलेलं आहे? पछाडलेलं आहे. कारण की या घरामध्ये, हे घर कसं आहे? रिकाम आहे. या घरामध्ये काय पाहिजे? प्रार्थना पाहिजे, आराधना पाहिजे, भक्ती पाहिजे, देवाचं वचन पाहिजे, शिस्त पाहिजे, वळण पाहिजे, देवाच्या अनेक गोष्टी या घरामध्ये पाहिजे. आणि एक महत्वाचं की वस्त्र आपल्याला पाहिजे, शुभ्र वस्त्र. हे कोण देणार? येशू एक जागा घालणार आहे आपल्याला. तारणाचे वस्त्र आणि एक शुभ्र वस्त्र. तुम्हाला माहिती आहे का? उधळा पुत्र होता. उधळा पुत्राने सगळी संपत्ती उडवली. व ज्यावेळेस तो रिटर्न आलेला आहे, शुद्धीवर आलेला आहे, बापाकडे येऊन काय होणार आहे? बापाकडे आल्यावरच काय होणार आहे? शुद्धीवर येणार आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्याला काय केलेलं आहे? एक उत्तम प्रकारचा ड्रेस, शुभ्र वस्त्र घातलेले आहे बापाने. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. कोण कपडे घालणार आहे? शुद्धीवर कुठे येऊ शकतो? बापाकडे येऊ शकतो आपण. काय खात होता तिथं? बघा ना, काय खात होता? इथं पण डुकराचे सीन आहे. इथं हे डुकराचे किती मोठा कळपामध्ये ते 2000 सैन्य. येशूने काय केलं? शैतानाने विनंती केली, आणि शैतानी विनंती केल्यानंतर येशूने त्याला म्हटलं, जा डुकराच्या कळपामध्ये. आणि डुकराच्या कळपामध्ये गेल्यानंतर डुकराचा कळप डायरेक्ट डोंगरावरून काय गेला? एका पाण्यामध्ये जाऊन तो गुदमरून मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. बोला हालेलुया. तर हा उधळा पुत्र जोपर्यंत तुम्ही आणि मी बापाचं घरामध्ये असेल तर तुम्ही आणि मी शुद्ध आहे. बापाच्या घरामध्ये तुम्ही आणि मी असेल तर आराम असेल. बापाच्या घरामध्ये तुम्ही आणि मी असेल, तिथं झोप असणार आहे, तिथं तृप्ती असणार आहे, तिथं सगळ्या प्रकारचे काय असणार आहे? ऐशो आराम असणार आहे. जर तुम्ही बापाचं घर सोडलं, अशुद्ध आत्मेमध्ये जावं लागेल तुम्हाला. कुठे गेला उधळा पुत्र? अशुद्ध गोष्टीमध्ये गेला. शुद्ध गोष्टीमध्ये सोडून तो कुठे गेलेला आहे? बापाचं घर सोडल्यावर कोण येणार आहे? अशुद्ध आत्मा येणार आहे. किती वेळेस येणार आहे? साथ घेऊन येणार आहे. किती वेळेस येणार आहे? किती वेळेस सांगितलं? किती लोकांचं लक्ष आहे माझ्याकडे? किती वेळेस येणार आहे? पुष्कळ वेळा येणार आहे. पुष्कळ वेळा दुष्ट आत्मा आपल्यामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला कुठं राहायचं आहे? बापाच्या घरामध्ये. आपल्याकडे कोण आलं पाहिजे? येशू आला पाहिजे. मी प्रार्थनेला येतो, तुमच्याकडे कोण येतं? तुमच्या घरी कॉटेज प्रार्थना होते, पैशाकडे पाहू नका. तुमच्याकडे येशू येतोय. तुमच्या घरी तुम्ही कार्यक्रम ठेवतात, प्रार्थना ठेवतात, कोण येतं? येशू येत आहे. तुम्ही इथे येतात, कोण येत आहे? बोला ना, कोण येत आहे? येशू येत आहे. येशू आहे
म्हणून शुभ्र वस्त्र तुम्हाला आणि मला आहे. येशू आहे म्हणून दुष्ट शक्ती आपल्या जीवनामध्ये काय करू शकत नाही, काही करू शकत नाहीये. येशूमुळे तुम्ही आणि मी शुद्धीवर आहे. तुम्हाला नाही घाबरत येशू, तुम्हाला नाही घाबरत शैतान. कोणाला घाबरतो? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू असेल तर शैतान काय करेल? घाबरेल. 2000 असले तर येऊ शकणार नाही. येशू आहे का? पण सांगा बरं, पाठीमागच्याला म्हणा आहे का येशू? मग काय काय लोक होते, काय काय लोक होते आज प्रार्थना केली नाही ना, मग होतच नाही. येशू नाही म्हणून येतो दुष्ट आत्मे. मिसरीचा येतो, गोव्याचा येतो, हिऱ्याचा येतो, पुण्याचा येतो, कुठून कुठून येतात. येशू नसला का मग हातात येतं, पायात येतं, इथं पण शायनिंग येते. काय दाखवतात? कोणाला दाखवतात? काय काय लोक असे कुठं काय टॅटू काढतील काय सांगू शकत नाही. येशू असला तर असा आत्मा येईल का? हा? सांगा ना, येशू असला तर तुम्ही आणि मी कशावर येणार आहे? फायद्यावर येणार आहे, शुद्धीवर येणार आहे. माझ्याकडे पण आहे, इथं पण आहे. येशू नव्हता ना म्हणून अशुद्ध आत्मा होता, पण एवढं येशूची ओळख होती त्या पण क्रॉस काढून घेतलं इथं. आता ते खोटं पण येत नाही, पण आता काय झालेलं आहे? आता शुद्धीवर आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू असेल फानावर येणार आहे. येशू असेल येशूच्या पायाजवळ तुम्ही आणि मी पाहिजे. कोणाच्या पायाजवळ होतो तो? बघा ना किती सांगितलं त्याच्यामध्ये. काय सांगितलं 35 मध्ये? तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसला. येशूच्या पायाजवळ बसणाऱ्याजवळ अशुद्ध आत्मा येणार नाहीये, व्यसन येणार नाहीये, गुटखा येणार नाही, तंबाखू येणार नाही, वाईट वागणं बोलणं पाहणं येणार नाहीये. काय तुम्ही आहे का येशूच्या पायाजवळ? हा पास्टर, तुम्ही येशूच्या पायाजवळ थांबा, आम्ही जाऊन येतो. पास्टर तुम्हीच बसा, तुम्हीच आराधना करा, आम्ही 11ला येतो. पास्टर तुम्हीच गाणं गा, आम्ही गपचीत येऊन हालेलुया म्हणतो. चालणार आहे का? कुठं पाहिजे तुम्ही? मी येशूचा पाय कधी चालू होतो धरायला? 10 पासून. सांगा बघा माझ्याकडे. किती वाजता चालू होतो? 10. हा किती वाजता पाहिजे तुम्ही येशूच्या पायाजवळ? तुम्ही किती सांगा, आम्ही निबरगट आहे. तुम्ही किती काय करा, आम्ही उशिरात येणार आहे. म्हणा ना नाही येणार. कुठं पाहिजे? हा पास्टर निघाले आता, उद्या मी प्रार्थनेला जाणार आहे. किती लोक माझ्या बरोबर येणार आहे? हे आहे येशूच्या पायाजवळ. कोणाच्या घरामध्ये कॉटेज मीटिंग जरी असली तरी लगेच येशूच्या पायाजवळ आपण पाहिजे. कोणाची बर्थडेचा प्रोग्राम जरी असला तर आपण कुठं पाहिजे? येशूच्या पायाजवळ. तिथं काय होणार आहे? बर्थडे तिथं जाऊन का मी डान्स करणार आहे का? काही खरंच सांगणार आहे बाबा. मी कोणाला चुकीचं सांगत नाही. मी कब्रस्तानामध्ये उभं राहिलं तरी तिथं खरं सांगतो. मी फुलं टाकू नका, हे टाकू नका, ते टाकू नका, मी खरंच सांगतो. मी आवडतच नाही कोणाला, कारण की मी कोणाजवळ आहे? येशूच्या पायाजवळ आहे. येशूच्या पायाजवळ असणारे लोक येशूची ऑर्डर ऐकतात. कोणाची ऐकतात? येशूची ऑर्डर ऐकतात. येशू म्हणतो नाही असं करायचं नाही, येशू म्हणतो हे करायचं नाही, ते म्हणतो ते करायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. हे कोणाला आवडत नाही, शैतानाला आवडत नाहीये. हा उशिरा येणं कोणाला आवडत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं देवाला आवडत नाही. ते कोणाला आवडतं? पास्टर हे बोलले, पास्टर ते बोलले, पास्टर मला टोचून बोलले. हे कोण सांगतंय तुम्हाला? हे कोणाला आवडत नाही? येशू सांगतो लवकर या. येशू पायाजवळ असल्यावर ऑर्डर इकडे पायाजवळ आहे ना. मी तुम्ही या ना मग पायाजवळ. तुम्ही आलं तर तुम्ही शुद्धीवर येतात. शुद्धीवर आल्यानंतर कशावर येतात? भानावर येतात. मी भानावर आलो. कशामुळे आलो? येशूमुळे आलो, वचनामुळे आलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही येशू जवळ असणार आहे, येशूच्या पायाजवळ, येशू तुम्हाला गळ्यामध्ये भेटून घेणार आहे, येशू तुमच्या हातात हात
येशूचा हात सोडून देतो. कोण आहे का कोणाचा हात? बाळ लहान लेकरू रे, आपण येशूचा हात असं करून देतो. नको येशू, आता मला जरा एक आलो जाऊन मी. काही काही लोकांना चक्कर येतो कधी कधी. मग पुष्कळ वेळा तो आत्मा काय करतो मग? चला आता इकडे आज जाऊ तिकडे आपण एक घोट मारून जरा. कोण नेतं त्याला सांगून? हवाबाईला नेलं होतं तर तुम्ही कोण आहेत? त्याच्यासाठी काय करावं लागेल? बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? येशूच्या हातात हात पाहिजे. येशू जवळ पाहिजे. येशू जवळ असल्यानंतर मोह नसणार आहे. येशू जवळ असल्यानंतर पुष्कळ वेळा शैतान किती वेळा येऊ द्या, किती परीक्षा पाहू द्या, तो रिटर्न जाणार आहे. योगाची परीक्षा झाली, त्यावेळेस तो शैतान काय झालेला आहे? रिटर्न केलेला आहे. कस काय केलेला आहे? योबाने त्याला काय केलं? योबाने देवाच्या गोष्टीमध्ये उभा राहिलेला आहे. योग कोणाबरोबर उभा आहे? आपण कोणाजवळ उभं पाहिजे? पायाजवळच पाहिजे. म्हणजे पुष्कळ असे किती येऊ द्या, मग माझ्याकडे पण येतात ना. मी येशू जवळ बसलेले. नंतर नाही बाबा, येशू आलेला आहे आता. काय? येशू आल्यानंतर कुठलंही गलत रिश्ते गॅट आउट म्हणायचं. गॅट आउट. सगळे चुकीचे संबंध काय म्हणायचे? निघून जा. गॅट आउट. कुठलाही दुष्ट आत्मा येऊ द्या तुमच्याकडे, व्यभिचाराचा आत्मा येऊ द्या, वाईट वागण्याचा येऊ द्या, चुगली लावण्याचा येऊ द्या, भांडण लावण्याचा येऊ द्या, किती 2000 दुष्ट आत्मे येऊ द्या, ज्यावेळेस तुमचा हात येशूच्या हातामध्ये असेल, त्यावेळेस दुष्ट आत्मे येणार नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण की आपण कशावर आहे? शुद्धीमध्ये आहे. म्हणा शुद्धीमध्ये. शुद्धीमध्ये असल्यानंतर काय आहे? दुष्ट आत्मा येणार आहे का पुष्कळ वेळा? या घरातील बी खाणार आहे का? खमून नाही खाणार. कारण की तुम्ही कुठं बसलेले आहे? येशू जवळ बसलेले आहे. येशू जवळ बसल्यावर कोणाची ताकद आहे का? येशू जवळ बसायचं. अजून कोणाजवळ बसायचंय? चर्च मध्ये पास्टर बरोबर राहते. असे दारू प्यानारे, बिडी सिगरेट प्यानारे, का शायनिंग करणारे पास्टर नकोय. कोणचे पास्टर पाहिजे? आत्मिक पास्टर. आत्मिक बाप संगती पाहिजे. ज्यावेळेस बाप असेल ना, त्यावेळेस उद्याला पुत्राला काय मिळणार आहे? क्षमा मिळणार आहे, माफी मिळणार आहे, आमची मिळणार आहे, सगळ्यात शुभ्र वस्त्र मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग किती येऊ द्या ना, पुष्कळ असू द्या नाही तर किती पण असू द्या. पुष्कळांना हरवणारा कोणी? पुष्कळ सुद्धा काय म्हणते? येशूकडे विनंती करते. काय विनंती केली त्यांनी? 31 वचनामध्ये वाचा. ती त्याला विनंती करीत होती, तू थांबायचं जा. आम्हास आगात कुपात जाण्याची आज्ञा करू नको. तेथे डुकराचा मोठा कळप डोंगरात चरत होता, त्यात आम्हास जाऊ दे अशी त्यांनी त्याला विनंती केली. कुणी विनंती केली? पुष्कळांनी. हे पुष्कळ जण कोणाकडे विनंती करतात? येशूकडे. हे पुष्कळ जण काय? त्याच्यामध्ये मोहाचा पण आत्मा आहे. कोणता आत्मा आहे बघा ना माझ्याकडे? मोह घालणारा, मोहाचा पण आत्मा आहे. तुम्हाला काय पाहिजे ना त्याला माहिती सगळं. हवेला काय लागत होतं ना, त्यांनी पोच केलं तिथं. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला कशाचं व्यसन आहे? तुम्हाला काय पाहिजे ते कुठं आणणार आहे? तर ताट वाढून कुठं आणणार आहे? समोर आणणार आहे. इकडे लक्ष दे. येशू पुढे सुद्धा काय केलं? त्याने ताट वाढून आणलेलं आहे. येशूला भूक लागलेली आहे. तुम्हाला कशाची भूक लागली ना? शैतानाला माहिती आहे. शैतानाला माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला फळ पाहिजे का? शैतानाला माहिती आहे तुम्हाला व्यभिचार पाहिजे का? तुम्हाला कशाचा नाद आहे? तुम्हाला कशाचं व्यसन आहे? सगळं शैतानाला माहिती आहे. पुढे आणीन तो ताट, समोर आणीन. येशू पुढे पण म्हटलं. येशूला काय दाखवलं? सगळं वैभव दाखवलं. मत्ती 4 मध्ये नंतर तुम्ही घरी वाचा. येशूला सगळं वैभव दाखवलं आणि म्हटलं तू मला नमन करशील तर मी तुला हे सारं वैभव देईन. हे व्यभिचाराचे शैतान जो आहे ना, 2000 आहे. किती होते तिथं? 2000. ते 2000 येऊन तुम्हाला काय दाखवतील?
ओ तुम्हाला भूक लागलेली त्याला माहिती आहे तुम्हाला कशाची भूक लागलेली आहे. कशाची भूक ताण पाहिजे तुम्हाला मला? देवाच्या वचनाची, देवाच्या गोष्टीची, देवाच्या अभिषेकाची, देवाच्या सामर्थ्याची, देवाच्या रेख पवित्र आत्म्याची तुम्हाला मला भूक पाहिजे. ती कुठून लागणार आहे? जर तुम्ही येशूच्या जवळ असणार किती भूक ताण असणार आहे. शैतान येतोच ताट घेऊन. पास्टरला काय आवडतं? पास्टरला लय भारी भारी आवडतो, गाड्या आवडतात, हे आवडतं, ते मग घेऊन येतो. म्हणून कोणाला काय पाहिजे? योसेफ पुढे काय आणलं? योसेफा पुढे एक स्त्री आणली आणि त्या स्त्रीने योसेफाचा हात धरला आणि ती म्हणली माझ्याजवळ काय कर, नीज म्हटली. त्याने तिला सोडून पळून गेला. कारण की योसेफाजवळ कोण आहे? परमेश्वर आहे. तुमच्या आणि माझ्याजवळ कोण पाहिजे? तुम्ही आणि मी कुठे पाहिजे? देवाच्या चरणाजवळ देवा बरोबर पाहिजे. त्यावेळेस तुम्ही आणि मी देवा बरोबर असणार आहे. शैतानाच्या कामापासून पळून जायचं आपल्याला. कोणाच्या कामापासून पळून द्यायचे? बोला ना, कोणाच्या? योसेफ काय केलं? पळून गेला. शैतानाने दाखवलं त्याला भाकर आणली. शैतानाने तो भिकारी तसाच आहे. तो शैतान म्हणा, शैतान भिकारी. तो भिकारी काय करतो? येतो घेऊन तुम्हाला दाखवितो, रोटी दाखवितो, कोणाला कपडा दाखवितो, कोणाला रोटी दाखवितो, कोणाला हात दाखवितो, कोणाला पाय दाखवितो, कोणाला काय काय दाखवितो. डोळे त्याच्याकडे पाहून, स्त्रीकडे पाहून, पुरुषाकडे पाहून शैतानाचे ऐकून पापात पडत आहे. या अशा दुष्ट आत्म्याचं ऐकायचं का आपल्याला? किती लोक माझ्या बरोबर आहे? तुम्ही अशा गोष्टीचं जर ऐकत असेल, हात पाहत असेल, पाय पाहत असेल, शरीरातला कुठला पाठ पाहत असेल, तुम्ही व्यभिचार करत आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणाचं ऐकत आहे? पुष्कळ शैतानाचं तुम्ही ऐकत आहे. ते ऐकायचं का? नाही ऐकायचं. देवाजवळ असल्यानंतर तुम्ही हात पाव द्या. आता एक ब्रदर होते, आम्ही गाणं जिम मध्ये एक गाणं लागलं. गाणं खूप मोठ्याने होतं, पिक्चरचे गाणे. ब्रदरला म्हणलं, ब्रदर हे किती जरी आलं नाही याच्यात घुसणार नाही म्हणलं. कारण की कोण आहे? येशू जवळ आहे. कोण जवळ आहे? येशू. त्याला म्हणलं ना, मी म्हणलं एवढे किती मोठ्याने जरी लावलं ना ते माझ्यात घुसणार नाही म्हणलं. तो प्रार्थना करणार आहे. तो येते तिथं प्रार्थनेला. मी म्हणलं तसं करायचं म्हणलं. ते कसं कधी होणार आहे तसं? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत वाढणार आहे, आराधनेत वाढणार आहे, वचनात वाढणार आहे, देवाच्या गोष्टी वेळेत करणार आहे, देवाच्या जवळ बसणार आहे, त्यावेळेस कुठली गोष्ट तुमच्यामध्ये घुसू शकत नाही. कस काय घुसू नाही शकणार? बघा इकडे. येशू जवळ बसलेलं पाहिजे. कोण? कस काय घुसणार? प्रेम येशू जवळ पाहिजे. कस काय? लक्ष द्या. आयश कस काय घुसणार नाही? पिक्चरचं गाणं कस काय नाही घुसणार? बोला ना, बोला ना, कस काय नाही घुसणार? तुम्ही आणि मी शुद्धीवर आलेलं पाहिजे. तुम्ही आणि मी भानावर आलेलं पाहिजे. तुमच्या आणि माझ्याजवळ कोण पाहिजे? येशू पाहिजे. येशूचं नियंत्रण बुद्धीवर, डोळ्यावर, नाकावर, दातावर, होटांवर, कानांवर, शरीरातल्या प्रत्येक पार्टवर कोण पाहिजे? अंगठी दिन घालायला, त्याच्यामुळे अजून नियंत्रण येणार आहे. वस्त्र दिन घालायला, बापाने उद्याला पुत्र आला त्यावेळेस काय दिलं? अंगठी दिली. अंगठीमुळे काय आलेली आहे? पावर आलेला आहे. शुभ्र वस्त्रामुळे काय आलेलं आहे? पवित्रपणा येशूकडून आलेला आहे. येशू वस्त्र घातलेला तिथं बसलेला आहे. तो काय? वस्त्र घालून ज्या वेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये येत आहे, छाती ठोकून म्हणा, येशू ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे त्यावेळेस तुम्ही पवित्र होता. कोणामुळे पवित्र होतात आपण? छाती ठोकून म्हणा, येशू पाहिजे. आहे का? बघा इकडे बघा. छाती ठोकून म्हणा, येशूमुळे पवित्र आहे. येशूमुळे पवित्र आहे. येशूमुळे पवित्र आहे. असं आहे का? काहीतरी पावर येऊ द्या. करंट लाव का? करंट लाव का? तुम्हाला जर करंट लागला असेल ना
पवित्र आत्म्याचा छाती ठोकून मानणारे येशूमुळे पवित्र आहे, येशूमुळे येशूमुळे पवित्र आहे. आता करंट लागला तुमच्या आणि माझ्यामध्ये. ज्या वेळेस तुम्ही येशूकडे येता वस्त्र मिळणार आहे पवित्रतेचं. कोणचं वस्त्र मिळणार आहे? कोण पवित्र करणार आहे? येशूचं रक्त. दुष्ट शक्ती निघून जाणार आहे. पण येशू नव्हता म्हणून ते दुष्ट शक्ती काय करायच्या? नेहमी चर्चला यायचं नाही. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आता इकडे बघा, चर्चला यायचं नाही, बाहेरून प्रार्थना करायची. चर्चला यायचं नाही, बाहेरून तिकडून काय करायचे? घरी वाचन करायचं, उपवास करायचे. चर्चला यायचं नाही, तिथंच काय करायचं? घरट्यामध्ये तिथं आराधना, तिथं सगळं काही. तो शाहीत ज्या वेळेस गर्ज करावा मला भूतग्रस्त पण तसाच होता. कुठं राहायचा? कब्रस्तान मध्ये राहायचा, आराधना करीत असन, काहीतरी करत असणार आहे. पण शैतान तो काय करत आहे? पुष्कळ वेळा चर्चामध्ये आलेला आहे. घरी प्रार्थना करून उपयोग नाही, इथं यावं लागेल. कुठे यावं लागेल? येशूकडे यावं लागेल. येशू आपल्या जवळ असलेला असेल ना, पुष्कळ वेळा जो येणारा तो येणार नाहीये. हालेलुया. तो पण आपल्या बापाकडे विनंती करतोय. काय म्हणतो बापाकडे? काय म्हणतो? बोला ना, काय म्हणतो? मला डुकरामध्ये जाऊ द्या. त्याला जागाच नाही राहिला, तो कुठं राहणार आहे तो? काय काय लोकांचं घर डुकरामध्येच आहे. डुकर सारखे चाळे करतात पाकडावणी. काय काय लोकांचं घर त्या कब्रस्तानामध्येच आहे. ते घर आहे का आपलं? म्हणा कब्रस्तान माझं घर नाहीये म्हणा. आताच म्हणा पावर येऊ द्या म्हणा, कब्रस्तान माझं घर नाहीये. डुकरात राहायची माझी जागा नाहीये. माझ्या येशू जवळ राहण्याची माझी जागा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. डुकरात राहायची आपली जागा आहे का? आपलं घर उत्तम आहे. काय काय लोक त्याच्यामध्येच राहतात, तिथंच राहायला आवडतं. डुकरावानी चाळे करायला, घाण खायला आवडते लोकांना. किती लोक माझ्या बरोबर आहेत? प्रार्थना करतात आणि काय खातात? घाण खातात. बाप्तिस्मा घेतात तरी कुत्र्याने उलटी करतात ना, उलटी खातात. ते काय उलटी केलेली? शिव्या उलटी, घाण उलटी. पण अजून काय? घाण वागणं, बोलणं सगळं घेतात, चाटून घेतात. कोणाच्या घरात राहतात? डुकराच्या घरामध्ये. शैतान कुठं राहतो? बघा ना इकडं, लक्ष नाही, लक्ष नाही. डुकर कुठं राहतो? घाण कुठं राहते? शैतान कुठं राहतो? हा, अजून कुठं राहतो शैतान? आणि शैतान एखाद्या माणसात घुसला ना, माणूस घरामध्ये राहत नाही, कब्रस्तान मध्ये राहतो. कुठं राहतो? तिथं काय लिहिलं? हा, वाचा त्याच्यामध्ये 27 वचन. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला हुते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे. ज्या लोकांकडे येशू नाही त्या घरात राहत नाही, कुठे राहत आहे? कब्रस्तानामध्ये. म्हणा ज्या घरामध्ये येशू नाहीये, येशू जवळ जे लोक बसत नाहीये, ते कुठं राहत आहे? कब्रस्तानामध्ये. मला कुठं राहत आहे? आपल्यामध्ये आहे का असं गुण? हा, सांगा ना, आहे का? नाहीये का? उशिरा येणं कोणाचं गुण आहे? हा, कोणाच्या घरात राहतात तुम्ही? सांगा ना, उशिरा येणं म्हणजे कोणाच्या घरात राहतात तुम्ही? कुठं राहतात? कब्रस्तानामध्ये. तुम्ही जर उशिरा येत असेल तर तुमच्यामध्ये शैतान आहे. हो, तो कुठं राहत आहे? कब्रस्तान त्याचं ठिकाण आहे. वेळेत कोण येतं? वेळेत येशू नसता आला तर त्याचं भूत निघलं असतं का? माझ्याकडे बघा आता सगळ्यांनी. निघलं असतं का प्रेम? हा, तुझं नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये. उशिरा येशू आला असता तर त्याची कब्रस्तानामध्ये समाधी झाली असती. कुठं समाधी झाली असती? माझ्याकडे येशू. आता काही कंटाळा आलाय का तुम्हाला? दुखतंय का काही? आता माझ्याकडे येशू नसता आला तर मी कुठं असतो? हा, कुठं असतो? कब्रस्तानामध्ये हरळ उगली असती.
कधी आला येशू माझ्याकडं? वेळेवर. वेळेत आला. तुम्हाला पण लोकांकडे कसं जायचंय? जायचंय. चर्चला कसे यायचंय? वेळेत. कसे यायचंय? वेळेतच. लग्नाला पण कसं राहायला पाहिजे? लग्नात वेळेला नाही उभे राहिले ते बायको निघून जाईल आणि नवरा पण निघून जाईल. एक नवरा उशीर आला. एक स्टोरी वाचली मी. एक नवरा, ऐका ना आता, खूप मस्त आहे. एक नवरा उशीर आला, ती नवरी निघून गेली. ती मला ते लग्नात नाही करायचं. म्हणजे कसं आलं पाहिजे? आता ते लोक लय शहाणे आहेत. इतके हुशार आहेत ना, स्वतःचं पोरग बेवड आहे आणि त्या बेवड्याला नीट करायसाठी कोणाला आणतात? बायको करून देते. ते बायकोनं सुधारणार आहे का बेवड? कशाने सुधारणार आहे? हा? कोणाकडे आल्यावर सुधारणार आहे? बोला. कब्रस्तानामध्ये असणारा व्यक्तीकडे कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. येशू आल्यानंतर सगळं बदलणार आहे. मला एक आंटी भेटली, म्हणजे पास्टर. म्हणलं काय? म्हणे आमच्या मुलासाठी स्थळ बघावं. आंटी तिकडचे आहे बरं का, हात केला समजून घ्या. बघा इकडे माझ्याकडे, तिकडचे. म्हणजे पास्टर. म्हणलं बोला. म्हणे आमच्या मुलाला स्थळ पहा. मुलगा काय करतोय? दारू पितोय, वाईट गोष्टी करतो. पास्टर सुधरण ना तो. तुम्ही सुधारले, तो पण सुधरण. म्हणलं मी वेळेच्या अगोदर सुधारलोय. मी काय म्हणलं? मी येशूकडे आलो, येशूने मला सुधारवले. म्हणजे तुमचं पोरग सुधारायसाठी एखाद्या पुरीचं वाटोळ करतात तुम्ही. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. काही काही लोक बघा असेच आहेत, घाणेरड्या विचारायचे. काय करते? त्याचं पोरग सुधारायसाठी दुसऱ्याचं वाटोळ करायचे. माझ्या रिश्तेदारामधला एक, कुठं आलं पाहिजे ना आपण? देवाकडे ज्या वेळेस येणार आहे, शुद्धीवर येणार, फानावर येणार आणि सगळ्या प्रकारचे दूर आत्मे काय होणार आहे? निघून जाणार आहे, चांगलं करणार आहे. आता मीच कोणाकडे आलोय? माझं लग्न झालं नसतं, तुम्हाला सांगतो, मी तर जगलो नसतो. पण मी ज्या वेळेस येशूकडे आलो, 3-4 वर्ष मी प्रभू मध्ये आलो. प्रार्थना सगळ्या विषयासाठी करायची. मला प्रार्थना सगळ्या विषयासाठी करायची. मी बायकोसाठी सुद्धा प्रार्थना केली, लेकरासाठी पण प्रार्थना केली आणि परमेश्वराने प्रार्थना ऐकली. आणि आता कसं आहे? आता कुणी चांगलं केलंय? म्हणून तुमच्या लेकरांना सुधारायसाठी तुम्ही एखाद्याचं वाटोळ करून सुधरू शकत नाहीये. बघा आता आपलं सगळ्यात महत्वाचं बायबल मध्ये काय सांगितलं की तो व्यक्ती, त्याच्याकडे काय नव्हतं? वस्त्र नव्हते. त्याच्याकडे काय नव्हतं? वस्त्र नव्हतं. देव नव्हता त्याच्याकडे. कोण नव्हता? देव नव्हता. त्याच्यामध्ये वाचा 27 मध्ये, तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भुते लागलेली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता. काय नव्हतं त्याच्याकडे? वस्त्र नव्हतं. आणि घरात न राहता तो कबरात. फर्स्ट नंबर त्याच्याकडे काय नाहीये? वस्त्र नाहीये. त्याच्याकडे काय नाहीये? तो त्याच्या घरात राहत नाहीये. थर्ड नंबर गोष्ट म्हणजे कुठं राहत आहे? कब्रस्तान मध्ये. ज्या लोकांकडे देव नाहीये ना, ज्या लोकांकडे परमेश्वर नाहीये ना, जे लोक देवाच्या पायाजवळ बसत नाहीये ना, त्यांचे असे हाल आहेत. कुठं राहत आहे? स्वतःचं घर नाही त्यांना. बघा घर आहे का त्यांना? कधी उठते तर निघत येत, उडं पडते. घर नाही त्यांना, त्यांचं घर होत नाही. ज्या लोकांकडे देव नाही ना, त्याचं काय होत नाहीये? घर होत नाही त्याचं. बोला, त्याचं घर होत नाही. आमच्याकडे देव आला, मी देवाकडे आलो, काय झालं? आपलं घर बांधलं. कुणी बांधलं? देवाने बांधलं घर. जगातलं घर पण भेटन, संसाराचं लाईफ लाईन परमेश्वर घर बांधेल आणि सगळ्या प्रकारचे उत्तम घर तुम्हाला भेटतील. स्वर्गाचं घर भेटल तुम्हाला, हे चर्च मधलं घर भेटल, तुमच्या संसाराचं घर बसवणार एखादं स्त्री पुरुष एक चांगलं लग्न होईल. हे घर पण परमेश्वर बसवणार आहे. आणि शेवटी स्वर्गात एक घर आहे. त्या घरामध्ये कोण जागा देणार आहे? येशू देणार आहे. इथे लोकांना पाहिजे प्रकारचे घर. मग त्या शैतानाच्या घरात राहायचं का? शैतानाच्या घरात कसं राहतो आपण? शैतानाला काय आवडतं? व्यभिचार. बघा आता इकडे असा हात करा. शैतानाच्या घरात काय कार्यक्रम चालतात?
2 वाजूसपर्यंत मोबाईल पाहतोय. कोणची लाईन पाहतोय काय माहिती. त्याला कोणी देवाला काय, देवाला डोळे नाही का? हा, कोणाच्या घरात राहतो आणि काय पाहतो? प्रार्थना हालेलुया हालेलुया डब्बा जब्बा. नंतर हटत नाही त्याच्याशी. असं पण होत नाही तो. असंच काय काय पाहतो तू? फेसबुकवर काय पाहतो? हा, इंस्टाग्रामवर काय पाहतो? हा, अजून काय? इंस्टाग्राम, परत अजून काय? युट्यूब आहे, गुगल आहे. काय पाहतो तू 2 वाजूसपर्यंत? कोणाच्या घरात राहतोस? हा, इथे येऊन आराधना करायचे, घरी जाऊन वाईट वाईट फोटो पाहायचे, चित्र पाहायचे. कुठं जाणार आहे का तुझ्या घरामध्ये? तू कुठं राहतोस? देवाचं तोंडामध्ये फक्त नाव आणि मनात काय? व्यभिचाराचं काम. शैताना कब्रस्थानामध्ये राहतो तू. तुझ्या घरामध्ये कोण राहते? शैतान राहते. हे देवाचं घर असेल तर म्हणा आता छातीवर वाटतं, हे देवाचं घर असेल तर काय होणार आहे? येशूच्या पायाजवळ बसलेला असेल. या घरामध्ये शुद्ध होणारे, पवित्र होणारे, पवित्र कुठली अशुद्ध शक्ती आपल्यामध्ये काय होणार आहे? राहणार नाहीये. शुद्धीवर येणार आहे आणि त्याच्यानंतर वस्त्र असणार आहे, पवित्र बनवणार आहे. पवित्र लोक 2 वाजूसपर्यंत व्हॉट्सअपवर नसतात. पवित्र लोक 4 पर्यंत ऑनलाईन नसतात. डोळ्यात डोळे घालून बघा माझ्या, तुम्हाला बघ कळण मग. हा, सांगा. मोबाईल शो बरं. मोबाईल त्यावेळेस नाही आला. कधी? ज्यावेळेस मोशे आपला काठी घेऊन चालला. मोशे काठी घेऊन चालला असताना लोकांनी बरं फोटो बिटो काढून तिथंच राहिले असते, समुद्रामध्येच मेले असते. कुठं दिसला का लगेच? मी कसे दिसते? मी कसं दिसतो? काय झालं? नाक कसं आहे माझं? काळ आहे का? छान आला का माझा फोटो? शो चांगला आला का? शेजारच्याला म्हणा आजचे दिवस मोबाईल दे म्हणा ना. तो असा किडनॅप त्याच्या काढून घेऊन राहिला. काय पाहिजे त्या घरामध्ये? या घरामध्ये देवाचं वचन पाहिजे. त्या घरात राहायचं का देवाच्या घरात राहायचं? देवाच्या घरात राहिल्यावर आराधना आहे, हालेलुया आहे. 2 वाजता प्रार्थनेला उठणार, 11 वाजता प्रार्थनेला उठणार, 5 वाजता प्रार्थनेला उठणार. हो, कशासाठी? मोबाईल पाहिसाठी नाही उठणार. कशासाठी उठायचे? डचकून उठतो, वाकडे तिकडे तोंड द्यायचं, डचकून उठतो. कोणाचा मेसेज आला का? देवाचा मेसेज येत नाही का? देव नाही उठेत का? अरे उठ. तुम्हाला माहिती आहे का बायबल मध्ये एक उदाहरण आहे म्हणा, शमूएलला परमेश्वर काय करायचा? उठवायचा त्याला. शमूएलला फर्स्ट आवाज, शमूएलला सेकंड आवाज, थर्ड आवाजामध्ये त्याला आज समजायसाठी तो कोणाकडे गेलेला आहे? याजकाकडे गेलेला. याजकाचं नाव काय आहे? एली याजकाकडे गेला. एली याजक म्हणला, अरे देव बोलतोय. देवाला म्हणा, बोल, तुझा दास ऐकत आहे. कुठं पाहिजे ना आपण? कुठली रिंगटोन ऐकायला आली पाहिजे? बघा, कोणाची रिंगटोन? हा, देवाची रिंगटोन फोन तुम्हाला आला पाहिजे. इतर काय तुम्ही शेअर चॅट का काय म्हणते त्याला? स्नॅपचॅटवर सगळं काही तुमचा दांडाचा फोटो दाखवतील, पायाचा दाखवतील, सगळं दाखवतील फोटो. तिथं सगळे चित्र आहे त्याच्यावर. घाण 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 घाण. तिथे या घरात राहायचं का? घाण घरात राहायचं का? बघा किती लोक माझ्या बरोबर आहे. झोपला तरी स्नॅपचॅटवर येतो. जेवण काय खाल्लं तरी स्नॅपचॅटवर आहे, युट्यूबला आहे, फेसबुकला आहे. काय खातो ते पण चालवते. इतकं खाणारा प्रकार चालतंय. त्या घरात राहायचं का?
बोला ना. कोण राहत होत त्या घरामध्ये? त्याच्या घरामध्ये कोण राहत आहे? शैतान राहत आहे. कोणाच्या घरचे करायचे भूत कुठं राहत होतो तो? कबरामध्ये राहत होता तो. कितीतरी वेळ तो घरात नव्हता. त्याच्या घरामध्ये कोण होतं? शैतान घुसलेला. आपल्या घरामध्ये आहे का? स्नॅपचॅट वाले बघा बर का, युट्यूब वाले, फेसबुक वाले बघा. तुम्ही कोणाच्या घरात राहतात? हा? सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचे. काय करायचं? त्याच्यातून बाहेर निघालं तर देवाच्या घरामध्ये जाईल. येशू जवळ बसलं तर देवाच्या घरामध्ये जाईल. किती लोक येशू जवळ बसायला तयार आहे? हा? आता मरण आलं तर सांगा बरं, झटका आला तर संसार करायचा राहिला, लेकर बाळ तसेच राहिले, बायको करायची राहिली, काय करायचं राहिलं, लग्न करायचं राहिलं, मी आला गेला नरकात. हा? काय करायचं? काय करायचं? कधी सुधारायचं? भावना म्हातारा झाल्यावर भाऊ तरुण आहे मी. बहीण पण सांगते तरुण आहे तू तरुण आहे, लाव लाली, लाव पावडर, लाव काय लावायचे लाव. तरुण आहे. अरे तरुण म्हणता म्हणता तू जाशील नरकाला बाबा. आताचे तरुण लोक बघा 30 वर्ष दाटे घेतोय. येतो का रे ब्रदर? हा? कुठे येत आपण? स्वर्गात जायचं असं तर स्वतःचं टायटल क्लिअर ठेवा लागेल. ठेवायचं का नाही? लग्न होऊ नाही हो, काही घेणं देणं नाही. विश्वासाने म्हणा होईल. काय लोक असतील तरी विश्वासाने म्हणा होईल. घर असो किंवा नसो, विश्वासाने म्हणा घर होईल. हा? काही लोकांना जागा असो किंवा नसो, पण विश्वासाने काय म्हणा होणार. तुमच्याकडे येशू येईल. तुम्ही येशूच्या पायाजवळ आहे ना, तुम्हाला घर पण होईल, दार पण होईल, तुम्हाला संसार पण होईल. लग्न ज्यांचं झालं ना त्यांना बायका मिळतील. ज्यांना बायका नाही ज्यांना नवरे नाही त्यांना बायका मिळणार आहे. उलट झालं. ज्या लोकांचे पुरुषाचं लग्न होत नाही त्यांना बायको भेटल. तुमच्या घरातले असेल तर आमेन म्हणा. आणि ज्या मुलीला नवरा नसेल, घरामधली बहीण असो, आत्ते बहीण कुणी असो, तिला नवरा भेटेल. पण कुठं असलं पाहिजे बघा नाही, कुठं असलं पाहिजे? हा सोड, नीट बसा. बघ तिकडे चला, पाठीमाग बस, तिकडे डिस्टर्ब नको रोय माग. हा कुठं पाहिजे? हा आजपासून येशू जवळ बसलं तर सगळं होईल तुमचं. पण तुम्ही म्हणले मी टीव्ही जवळ बसन, मी मोबाईल जवळ बसन, मी फेसबुक जवळ बसन, मी इंस्टाग्राम वर बसन, मी शेअर चॅट वर बसन, मी ऑनलाईन बसन, तू तिथंच बसून तुझी समाधी होईल. मग काय नाही होणार. मग घर सेकरा सारखा नशीबन जर असला ना तू, येशू तुझ्याकडे. आता तुम्ही मी लक्की लोक आहेत. येशू तुमच्याकडे माझ्याकडे आले. कोणीतरी तुम्हाला येशू घेऊन जायचा. इकडे बघा, आता खूप महत्वाचं आहे. तुम्हाला मला तुमच्या नातेवाईकात येशू घेऊन जायचं. तरुणांनी तरुणामध्ये, तुमच्या शाळेमध्ये येशू घेऊन जायचंय. जे काम करत असेल ते कामावर येशू घेऊन जायचंय. जे दुकानावर असेल त्याने दुकानावर येशू काय करायचं, लोकांना पोच करायचं आहे. ही सगळी जबाबदारी येशूला तुम्हाला मला पोहोचवायचं आहे. पोहोचवणार आहे का नाही? मग काही काही लोक आपलं स्टेटसला टाकीत नाही. पॉम्पलेट पाठवलेलं काय पाठवायचं आपल्याला, कोणाला पोहोचवायचंय? कोण लोक टाकत नाही. हात वरती करा. हा टाका तुम्ही. 8 दिवसात तुमचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही टाकलं तर तुम्ही कोणाला पोहोचवलंय? येशूला. मी पोहोचवायचं काय? मी केलं असं म्हणायचं काय? कोणाला घेऊन जायचंय? येशूला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव आपल्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद करो.